सो गाइस, गुड इवनिंग गुड इवनिंग। आज गुड इवनिंग, बहुत लेट ब्लॉग चल रहा है मेरा। आज 7:30 हो गया रात का। और आज थोड़ा लेट ही चालू किया है। सुबह से थोड़ा बिजी था, काम में बहुत था, काम में थोड़ा था। जो उधर भाग थी, थोड़ी सी भाग कर रहा था। तो आज हम स्टे है सोमटना में, स्टे कर रहे हैं आज हम लोग। सो आज कुछ बोलो ना, हमारे 7 दिन जो घटर साहब में बैठे देव बैठे हैं, तो 7 दिन प्रोग्राम रहेगा। सॉरी, 7 दिन नहीं, 9 डेज का प्रोग्राम है। तो मेरे को और हम लोग को आने का जम रहा नहीं था, क्योंकि बच्चे का एग्ज़ाम चालू है इसीलिए। तो अभी सैटरडे संडे छुट्टी है, तो सैटरडे जहाँ है बोला चलो जाके आते हैं। तो आज स्टे के लिए हम लोग इधर है, और आज जागरण थोड़ा हम लोग करने वाले हैं इधर भगवान के इधर। तो अभी पहुँचे हैं घर पे इधर। अभी थोड़ा खाना पीना बनाते हैं, मैं नहीं, वो खाना पीना बनाएगी। तो फिर बाद में चलते हैं ऊपर। अभी आज थोड़ा एक छोटा अच्छा प्रोग्राम भी है आज। एक होते हैं, हम लोग मराठी में उसको बोलते हैं बाला डांस। बाला डांस नहीं, बाल्या डांस। जे एक बोले तो अच्छा, मराठी लोग का एक वो लोग अलीबाग साइड का या पेन साइड में ऐसा वो डांस चलता रहता है, बाल्या डांस। वो फेमस डांस है बाल्या डांस। अभी आपको दिखाता हूँ मैं, अभी वहाँ पे जाके, घर पे जाके, चाचा के घर पे जाके ना, भाई छोटे भाई के घर पे जाके दिखाता हूँ मैं अभी। तो फिलहाल आज ज़्यादा कुछ भागम होती, इसीलिए कुछ ब्लॉग करने मिला नहीं मेरे को भी। बोला चलो शाम को आके घर पे भी करते हैं, बोला बोला चलो आज रात को ही करेंगे। दिन की शुरुआत नहीं हुई, लेकिन रात की शुरुआत करते हैं हम लोग। तो फिलहाल चलते हैं, ऊपर ही चलते हैं, थोड़ा खाना बनाने डाले, खाना खाते हैं थोड़ी देर में, तो फिर जाते हैं। आज आपको डांस भी देखे, बाला डांस भी देखेगा। आज थोड़ा हम लोग गरबा भी खेलेंगे। बहुत दिन से गरबा भी मैं खेला नहीं, बहुत साल हो गया, यानी बहुत साल है, बहुत साल हो गया। वैसे बोले तो मैं अभी, बच्चा मेरा हो गया 17 साल का, 15 साल 18 साल हम लोग गरबा खेला नहीं रखता, आई थिंक सो, है ना रे? 15 ईयर्स तो हो रहेगा हम लोग गरबा बिना खेल के। बीच में ऐसा ज़्यादा नहीं खेला, लेकिन बहुत कम खेला रहेगा गरबा हम लोग ना। नहीं, सुमित के यहाँ पे था तभी हाँ, तभी वो गरबा बोले तो ऐसा नहीं है नॉर्मली। खेला था ना, बट तो थोड़ा गरबा खेला था हम लोग, ज़्यादा गरबा खेला नहीं था। तो फिलहाल वही, अब वही डिस्कस हम दोनों का चल रहा था कि ज़्यादा गरबा खेला है कि नहीं गरबा खेला। बोला हम लोग ज़्यादा गरबा खेला ही नहीं है वैसे, है नहीं ज़्यादा। ये देखिए सब पसारा पड़ा है आज हम लोग का इधर ही। तो ऐसा कुछ नहीं है, अभी जो थोड़ा थोड़ा पसारा गिरेगा, अब दिखेगा आपको कि आज का इधर ही, इसीलिए। तो फिलहाल अभी चलते हैं ऊपर खाना खा के। फिर उसका भी एग्ज़ाम चल, वही थोड़ा पढ़ाई कर रहा है, तो उसको बोला चल थोड़ा सा पढ़ाई कर ले, करते हैं, फिर निकलते हैं अभी थोड़ी थोड़ी देर में। चलो फिर। तो जैसे आपको बताया था मैं, आज बाला डांस है, लेकिन जो ये भी मेरा भी जो भी है ब्लॉग, अभी आज स्टार्टिंग हिंदी करता हूँ, बाद में मराठी करता हूँ। तो आज ये भी पूरा पूरा मराठी रहेगा, कि जो बाला डांस है महाराष्ट्र लोग, पूरा हम लोग का है, वो पूरा मराठी में रहेगा। तो इसलिए पूरा मराठी आज चालू करें। तो गाईस नमस्कार, आजचं शुभ संध्याकाळ। तर मागे तुम्हाला असं बोललो होतो की आज बाला डान्स म्हणून आहे आमच्या इथे प्रोग्राम असणार आहे। म्हणजे टोटल 9 दिवसाचे 9 प्रोग्राम असणार आमचे। ते 9 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आज मी इथं हजर झालेलो आहे। त्याच्या हिशोबाने नॉर्मली आजचा आमचा काय कार्यक्रम आहे बाला डान्स म्हणून आहे। हा बाला डान्स आमचा फेमस म्हणजे लोकनृत्य अलिबागचा आहे, म्हणजे नॉर्मली मराठी लोक आमचे होतात। तर लोकनृत्य म्हणजे अलिबागमध्ये हा फेमस डान्स आमच्या इथं आहे, अलिबाग पेन यासारख्या आमच्या इकडे साईडला पण। तर ते सगळे मंडळी आता आलेले जाणार आहेत, आणि तसेच आमचे पाटील बंधू, म्हात्रे बंधू, जे म्हात्रे पाटील बंधू हे पण उपस्थित झाले। तर सर्व मंडळी आज हा परिवार सगळं म्हात्रे पाटील कुटुंब परिवार हा पूर्ण ते जमा झालेला आहे। सर्व तर आता या आमच्या कार्यक्रमाला थोडाच वेळ सुरुवात करणार आहेत। तुमच्या कार्यक्रमाचा तुम्ही मस्त की एन्जॉयमेंट घ्या, म्हणजे मी पण। तर आज हा प्रोग्राम जो आहे, मी हा प्रत्यक्ष बघतो। नॉर्मली आजूपर्यंत कधी टीव्हीला जास्त करून बघितलेला, स्वतःहून असं प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं नव्हता। तर आज हा मी प्रत्यक्ष बघतोय, तर मजा येईल बघायला पण। म्हणजे तुम्ही पण थोडीशी एन्जॉयमेंट घ्या, मजा करा। तर थोडाच हा प्रोग्राम सुरू होईल। तसंच आमच्या म्हात्रे पाटील परिवारच्या महिला मंडळ, त्या आमच्या सगळ्या महिला मंडळ आहेत म्हात्रे पाटीलच्या, म्हात्रे पाटील परिवाराच्या, काय सगळ्या मजा करावं लागेल ना। आणि आमचे ऑर्केस्ट्रा परिवार,
हे सगळे आमचे मात्र पटेल परिवार आहेत सगळ्या. कुठे गेली ठेवायचं आधी. तो आज लड़का मेरा आया है, इसका एग्जाम नहीं, एग्जाम सोलो म्हणजे एग्जाम नाही संपली अजून, पण तो आज आला की पाया पडायला येते. तर पाया पन्नास वर्षापूर्वी या नात्याची स्थापना झाली आणि 50 वर्षापासून ते आज तगायत हा नाद कधीच बंद पडला नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. ऍक्च्युली मी हे वाद्य करतोय तब्बल 10 वर्ष ते 15 वर्षानंतर. तर मध्यंतरी बरेचसे आम्ही नवीन वादनकार तयार केले. मी जुन्या नात्यातलं वादनकार आहे. तसेच मंदार पाटील यांनी मला फोन केला आणि नाव मला नात्यासाठी बोलावून दिलं, त्याबद्दल मी पहिले धन्यवाद. तर ह्या नात्याचं नावाबद्दल सांगितलं त्यानंतर मी सांगतो ह्या नात्यामध्ये हे कलाकार इथे तुम्हाला नृत्य करताना दिसणार आहेत आणि सगळे कलाकार 9वी 10वी आणि 11वी मधले विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5 जण टॉपर. त्याच्यामुळे हा जो जागरी नृत्य किंवा बालेबाल किंवा आम्ही याला घायरानाच म्हणतो कला आहे ती जास्त यावर्षी जास्त ती दिसते, कारण की युट्यूबला बऱ्याचशा घरामध्ये वगैरे त्याचे काही व्हिडिओज बनवल्याने टाकले. परंतु ही कला आम्ही 50 वर्ष जगतो आणि आज तुम्ही आम्हाला इथे पनवेलच्या ठिकाणी जे कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी खरंच सर्व म्हात्रे आणि पाटील कुटुंबियांचे धन्यवाद. छाया धरी या सचिनवरी रूपेची छाया धरी.
सो गाईज तुम्ही हा बाळा डान्स बघितला असेल, खूप आवडला सर्व बाळा डान्स हा बघताना. कारण की हा नृत्य आहे पूर्ण म्हणजे एवढं पण बघता मी एवढा हा नृत्य एवढा चांगला वाटतो. जे नॉर्मली गीतकार आहे संगीतकार गाणं पण चांगलं घेतलं, थोडी मध्ये गवळण घेतली, गाणं सुद्धा चांगले बोलले. आणि जे वाजवणार होते ढोल म्हणजे काय वाजत त्याला पाठक, मला थोडं बोलता येणार समाधान आहे. जे वाजवणार होते ते एवढं सुंदर वाजवत होतं ना, मजा आली वाजत जेवढं वाजव ऐकण्याला मजा आली, बघताना मजा आली. तर हा बाळाडान्स तुम्हाला कसा आवडला प्लीज लाईक करा बाळाडान्सला. आणि आता आमचं इथे दांडिया आपण जर सुरू झालेत, तर आमचे जे पाटील परिवार आहेत आणि मात्र पाटील परिवार तर त्या दांड्याचं सुरू झालेलं, गरबा सुरू केलेला आहे. थोडा आम्ही पण जॉईन होणार आहेत गरबा खेळायला. अबे उसको आता है। जरा चेक कर ले, देखा भी अरे करना अरे पकड़ मत अरे
थांब 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 ए या बागेचा कोण माळी माळी या बागेचा कोण माळी बारावर साचे गवळे बारावर साचे ए, अरे, अरे. ए, नाही. ए, बघू, बघू. ए, चला. जात माझ्याला डोक्यात शायरी धान्या कागा शायरीच्या झेल्यासाठी पोरी तोंड केला गो आंबट केले पोरी तोंड केला गो आंबट केले शायरीच्या काय मला तरी न्याली काय शिवाय मुंबईला झालं काय मला तरी न्याली काय देखो ये अभी अभी रात के 1 बज गए और रात्रि 1 बजले
आणि आज जेवायला बसला आता. तर आता आमचा गरबा खेळून सगळं झालेलं आहे. मस्तपैकी सगळ्यांनी गरबा खेळला, थोडा डान्स केला, मध्ये काही थोडे आयटम मध्ये आयटम पण टाकले. हा डान्स एवढी एन्जॉयमेंट केली आम्ही आज, फुल एन्जॉयमेंट केली. आणि आज माझ्या मुलाने पूर्ण एन्जॉयमेंट केलेलं आहे. काय फुल एन्जॉयमेंट ना, फुल धमाल केलेली आहे. तर मॅडी काय यार असं काय तो नाचला पण आजचा काय बोलतोस? वेदू फक्त वाशीला नसतो, त्याच्या ग्रुपमध्ये त्यांच्या फ्रेंड बरोबर आमच्या सोबत नाचत आहे. माझ्याकडे खूप आहे, त्याच्या इंस्टाग्रामच्या सगळ्या स्टोऱ्या मी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत, स्क्रीनशॉट काढलेला आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सगळ्यांना दाखवेन. तो बघा याची आज हा आमचा पोरगा आहे ना, हा इथं एवढा लाजतो, पण जेव्हा त्यांच्या ग्रुपमध्ये असतो ना तो मस्ती विस्ती चालू धमाल चालू असते. गणपतीतली पण भेट आणलेला आहे. हा गणपती बँक पण तो हारलेला आहे. तर आज तुम्ही बघितलं आमच्या पाटलांचं पूर्ण पाटील परिवारांचं म्हात्रे पाटील बरोबर गरबा डान्स. आणि सबस्क्राईब जेवढे माझे सबस्क्राईबर सगळं उद्या सगळ्यांनी या, उद्या गेम ठेवलेला आम्ही, सर्वांनी या. तर एवढी धमाल आणि एवढी एन्जॉयमेंट केली आज, म्हणजे फुल मजा आलेली आहे. तर मॅडी काय बोलतो, पाटलांचा कधी आमचा नादच होत नाही ना. पाटील तेच पाटील आमचे पाटील आहेत, पाटलाचा नाच कोण करतच नाही. ते मजा आली, पूर्ण धमाल आली आज. काय कसं वाटलं आज? मजा, फुल एन्जॉयमेंट. दमलो आता, एवढा दमलोय ना, आता रात्रीचे 1 वाजले, फुल दमलोय. तर एवढे एन्जॉयमेंट झाले पूर्ण. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. पिओ झोपला वाटतं. तो ब्लॉग आहे का? लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा. लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा. थँक्यू पियान. तर प्लीज आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा. जे आधी कोणी सबस्क्राईब नाही केले असतील तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.